अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती या पदावर अविनाश गुलाबराव मार्डीकर यांची निवड करण्यात आली आहे। मनपाच्या स्वर्गीय सुदामकाका देशमुख सभागृह येथे स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली आहे। या निवडणुकीत अविनाश मार्डीकर यांना 11 मते प्राप्त झाली असल्यामुळे त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे, तर प्रशांत महल्ले यांना 3 मते प्राप्त झाली। या निवडणुकीत 16 सदस्यांपैकी 16 सदस्य निवडणुकीमध्ये सहभागी झाले। या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी काम पाहिलं असून सर्वप्रथम पीठासीन अधिकारी आशिष शेरेकर व महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड झाल्याबद्दल महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, डॉक्टर राजेंद्र तायडे, शेख हमीश शेख वाहेद, पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका यांनी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय। उल्लेखनीय आहे की अमरावती महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेमध्ये भाजपा, वायएसपी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे गठबंधन आहे। त्यानुसार महापौर भाजपचा, उपमहापौर वायएसपीचा आणि स्थायी समिती सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देण्याचं ठरविण्यात आलंय। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक अविनाश मार्डीकर यांच्याकडे मनपाच्या आर्थिक तिजोरीची चाबी देण्यात आली आहे। याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केलंय। यावेळी मनपा स्वीकृत नगरसेवक भोजराज काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, मनपातील राष्ट्रवादीतील नगरसेवक मंगेश मनोहरे, चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माडे, मनीष बजाज, प्रमोद महल्ले, अर्चना पाटील, ममता आवारे, मिनल सवाई, माजी नगरसेवक भूषण बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजेएनटी सेल बडनेर अध्यक्ष भास्कर ढेवले, कर्नल सिंह राहल आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत आदींसह राष्ट्रवादी परिवारातील सदस्य उपस्थित होते। स्वर्गीय अजितदादा पवार यांना प्रथम आदरांजली अर्पण करतो। आज अमरावती महानगरपालिकेच्या 31व्या सभापती पदाची निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास ठेवत आमचे नेते आदरणीय संजयभाऊ खोडके, आदरणीय सुलभाताई खोडके यांनी माझ्यावरती जो विश्वास दर्शवला आणि महायुतीचं सरकार जे महानगरपालिकेमध्ये स्थापन झालं त्यामध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचे श्रीचंदजी तेजवाणी, महायुतीतले दुसरा पक्ष युवा स्वाभिमान पार्टीचे श्री सचिनजी भेंडे उपमहापौर पदावर आरूढ झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्थायी समिती सभापती पद आदरणीय संजयभाऊ खोडके यांनी, महायुतीचे सर्व नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे पालक, या अमरावती शहराचे, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे त्यांनी मागितल्याप्रमाणे त्यांनी तो महायुतीचा धर्म पाळत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभापतीपदाला मान्यता देत आज 31वा सभापती म्हणून माझ्यावरती जो विश्वास ठेवला, महायुतीचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई पवार, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी आदरणीय संजयभाऊ खोडके साहेब यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे स्थायी समिती सभापतीपद दिलं। मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो की अमरावती महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या संदर्भातले जे विषय आहेत ते वाढवण्यासाठी आदरणीय आमदार सुलभाताई खोडके आणि आदरणीय आमदार संजयभाऊ खोडके, या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमरावती महानगरपालिकेला विकासाची गती कशी देता येईल, या अमरावती महानगरपालिकेवरती जे दायित्व आहे ते दायित्व कसं कमी करता येईल यासाठी निश्चितपणे आम्ही महायुतीचे सर्व लोक काम करणार आहोत। अमरावती महानगरपालिकेमध्ये उत्पन्न कसं वाढवायचं या संदर्भात सभागृहामध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पात चर्चा होणार आहे। त्यामध्ये निश्चितपणे काय करता येईल तो प्रयत्न आम्ही सर्व मिळून करणार आहोत। सध्या अमरावतीला सर्वात मोठा भेडसावत असलेला जो प्रश्न आहे, अनेक पत्रकार लोकांनी विचारणा केली की स्वच्छतेच्या संदर्भात तुमचा निर्णय काय असेल। स्वच्छतेच्या संदर्भातला जो विषय आहे तो प्रश्न निकाली काढण्यासाठी अनेक बैठकी होत आहे
आणि प्रशासनाला सोबत घेऊन तो प्रश्न निकाली निघेल आणि शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी आमचा परिपूर्ण प्रयत्न राहील. त्यावरती अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये जास्तीत जास्त तरतूद कशी देता येईल, शासन स्तरावरचे जे निधी, वित्त आयोगासारखे जे निधी थांबलेले आहेत त्याला कशी गती देऊन आणता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. अमरावती महानगरपालिकेला LBTच्या माध्यमातून जे लोकसंख्येच्या आधारावरती निधी प्राप्त होतो शासनाकडून, त्या निधीमध्ये कारण लोकसंख्या वाढली असल्यामुळे आणि खर्च जास्त होत असल्यामुळे त्या ज्या आपल्याला मिळणाऱ्या ज्या शासनाच्या निधीमध्ये कशी वाढ करता येईल त्यासाठी शासन स्तरावरती पत्रव्यवहार झाला आहे. आम्ही निश्चितपणे महायुतीचे सर्व पदाधिकारी, या शहराचे आमदार आदरणीय शिल्पाताई खोडके, आदरणीय संजयभाऊ खोडके यांच्या नेतृत्वात तो निधी कसा वाढेल यासाठी निश्चितपणे आमचा प्रयत्न राहील. महानगरपालिकेला निधी कसा जास्तीत जास्त शासनाकडून LBTचा मिळेल यासाठी प्रयत्न करून अमरावती महानगरपालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.